हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सरकार बदलायचे, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी। इंदापूरमध्ये शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। बारामतीची जागा अपक्ष म्हणून जिंकलो असतो। बारामतीमध्ये दोन्ही पवारांना विरोध होता। शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांचा दावा। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। माझं हे शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढवून आरक्षण घ्यावं, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार, बच्चू कडू यांची घोषणा। बच्चू कडू मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रामधील उमेदवारांची बैठक घेणार। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला, शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीमधून माघार, भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीचा महाविकास आघाडीमधला पेचही सुटला, कोकण पदवीधर काँग्रेस लढवणार, तर नाशिक शिक्षक मतदारसंघ ठाकरे गट लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी, मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल ठाकरेंनी मागवला। 2-4 जागा जास्त मिळाल्यामुळे कुणी शेफारून जाऊ नये, नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोले यांच्यावर टीका। कोण शेफारलं यावर योग्य वेळी उत्तर देऊ, जागा वाटप व्यवस्थित झालं असतं तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, पटोलेंचं राऊतांना प्रत्युत्तर। सगेसोयरीच्या मागणीबाबत कार्यवाही सुरू, भुजबळांशी सुद्धा चर्चा करून त्यांना समजावून सांगणार, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।